नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गर्भसंस्काराचा. गर्भाशयामध्ये गर्भ तयार होताना आणि नंतर त्याचं पोषण होताना सातही धातूंना शक्ती मिळणं खूप महत्त्वाचं असतं. अर्थात गर्भाचं भरण पोषण गर्भवतीच्या आहारातून, विचारातून आणि आचरणातून होत असल्यामुळे गर्भारपणामध्ये गर्भसंस्कार होणं अत्यावश्यक असतं. सप्तधातूंपैकी प्रत्येक धातू महत्त्वाचा असतो, अगदी मेदधातू सुद्धा. मेद म्हणजे चरबी असा एक अर्थ आपल्या डोक्यामध्ये बसलेला असतो, पण आयुर्वेदातलं मेदधातू म्हणजे फक्त चरबी नव्हे, शरीराला आवश्यक असणारी स्निग्धता देण्याचं काम मेदधातू करत असतो. लहान हाडांच्या आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी मेदधातू रिस्पॉन्सिबल असतो. किडनीचं कार्य व्यवस्थित होत राहावं, शरीरातील सर्व व्हेसल्सचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सुद्धा मेदधातू संपन्न तसंच निरोगी असणं आवश्यक असतं. अट्रॅक्टिव्ह फिगरसाठी सुद्धा योग्य प्रमाणामध्ये मेदधातू गरजेचा असतो. त्यामुळे मंडळी, मेद म्हणजे चरबी असा संकुचित अर्थ घेऊन शरीर धारण करणाऱ्या एका धातूला रिजेक्ट करणं चांगलं नव्हे, गर्भारपणात तर नक्कीच नव्हे. मेदधातूला पोषण मिळण्यासाठी घ्यावयाचे पदार्थ म्हणजे चांगलं A2 दूध, दुधावरची साय, घरचं लोणी, साजूक तूप, पंचामृत, ओलं खोबरं वगैरे. या सर्व गोष्टींमुळे प्रेग्नन्सीमध्ये आवश्यक तितकं म्हणजे 8 ते 10 किलो वजन वाढतं, पण डिलिव्हरीनंतर क्रमाक्रमाने ते कमीसुद्धा नक्की होतं. शिवाय योग्य प्रमाणातल्या मेदधातूमुळे बाळाला चांगलं बाळसं येतं, पण फोपसेपणा मात्र अजिबात येत नाही. बरोबरीने चुकीचा मेदधातू म्हणजे चरबी शरीरामध्ये वाढू नये यासाठी प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो पनीर, चीज, दही या गोष्टी खाणं टाळावं. अगदीच डोहाळे लागले तर दुपारच्या वेळेला आणि थोड्या प्रमाणात या गोष्टी खायला हरकत नाही. बरोबरीने नियमित चालणं, योगासनं करणं या गोष्टींना प्राधान्य द्यावं. दिवसा अजिबात झोपू नये, विशेषतः आडवं होऊन तर अजिबात झोपू नये. संध्याकाळचं जेवण सूर्यास्तानंतर लवकरात लवकर करावं. आहारामध्ये अंडी, मांसाहार शक्यतो टाळावा. गर्भसंस्कारातील अशाच अजूनही अनेक महत्त्वाच्या आणि अनुभवसिद्ध संकल्पना जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.